महिलांनी चुकूनही हे 5 दागिने घालू नयेत, नाहीतर आयुष्यभर दुःख भोगावे लागते. नमस्कार मित्रांनो, विवाहित महिलांनी चुकूनही हे 5 दागिने घालू नयेत, अन्यथा त्यांचा नवरा गरीब होईल. मित्रांनो, महिलांनी मेकअप करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी महिला अनेक गोष्टी वापरतात, ज्यामध्ये दागिने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु मित्रांनो, काही दागिने असे आहेत जे महिलांनी लग्नानंतर चुकूनही घालू नयेत, अन्यथा त्यांच्या पतीला अनेक वेदना आणि त्रास सहन करावा लागतो. पतीचा मृत्यू होण्याची शक्यता देखील असते. यासोबतच काही चुका आहेत त्या महिला सहसा करतात, ज्यामुळे त्यांचे घर उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शास्त्रामध्ये आणि पुराणांमध्ये असे म्हटले आहे की महिला मेकअप केल्याने त्यांच्या पती पत्नीचे भाग्य उजळते. मित्रांनो, शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक विवाहित महिलेसाठी तिचे मंगळसूत्र, कपाळावर सिंदूर आणि हातात बांगड्या या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर एखाद्या महिलेने त्याचा योग्य वापर केला तर तिचा पती श्रीमंत होतो. जर एखाद्या महिलेने तिच्या पतीच्या नावे मेकअप केला तर त्याच्या पतीचे आयुष्य देखील वाढते आणि त्याचे भाग्य देखील चमकते. परंतु जर तिने तिच्या मेकअपमध्ये असे काही दागिने घातले जे वस्तू मानले जातात आणि पुराणामध्ये ते अजिबात शुभ मानले जात नाहीत आणि ते तिच्या पतीचे भाग्य खराब करते, तर आता आपण जाणून घेऊया की विवाहित महिलांनी चुकूनही कोणते दागिने घालू नयेत. आपल्या शास्त्रांमध्ये कान टोचण्याचा विधीबद्दल सांगितले आहे की कोणत्याही मुलीचे कान छेदन संस्कार फक्त तेव्हाच करावे जसे की त्या मुलीचे वय विषम संख्या असेल, उदाहरणार्थ 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 9 वर्ष किंवा 11 वर्ष, आणि त्याचप्रमाणे ते वाढत्या वयात केले पाहिजे. यासोबतच हे लक्षात ठेवा की जेव्हा मुलीचे कान टोचले जातात तेव्हा तिचा डावा कान आधी टोचला पाहिजे. मुलीचा डावा कान आधी टोचणे खूप शुभ मानले जाते. यासोबतच मुलींबद्दल शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जर मुलीचे नाक टोचायचे असेल तर तिचे डावे नाक टोचले पाहिजे. मुलीचे उजवे कधीही टोचू नका. असे केल्याने मुलीचे नुकसान होईल, दोष देखील येऊ शकतो आणि कुंडलीतील ग्रह देखील बिघडू शकतात आणि अनेक शारीरिक आजार देखील होऊ शकतात. प्रत्येक मुलीने तिचे कान आणि नाक टोचले पाहिजे, कारण त्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता आणि शक्ती वाढते आणि लक्ष्मीची कृपा देखील त्यांच्यावर नेहमीच राहते. यामुळे त्यांच्या कुंडलीतील दोषही नष्ट होतो. तर आता आपण जाणून घेऊया की महिला आणि मुलींनी कानात कोणते कानातले घालू नये, ज्यामुळे ते मोठे पाप करतात. बाजारात अनेक प्रकारचे कानातले उपलब्ध आहेत. त्यापैकी बरेच बनावट धातूंपासून बनवलेले आहेत. अनेक माता आणि बहिणी विचार न करता हे दागिने घालतात. त्यांना त्यांची जाणीव नसते, पण त्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या समस्यांना, अडचणींना तोंड द्यावे लागते. म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले आहे की जर तुम्हाला नवीन कानातले घालण्याची आवड असेल तर तुम्ही ते काही काळ घालू शकता, परंतु कानात किंवा नाकात बनावट धातू जास्त काळ टिकवू ठेवू नका. जर तुम्हाला बराच काळ कानातले घालायचे असतील तर तुम्ही फक्त चांदी किंवा सोन्याचे कानातले वापरावे. जर तुम्हाला कानात किंवा नाकात इतर कोणत्याही धातूचे कपडे घालायचे असतील तर तुम्ही फक्त चांदी किंवा सोने वापरावे. जर तुम्ही कुंडन धारण केले तर तुम्हाला ते वापरताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि तुमचे नशीब बिघडण्याची शक्यता असते आणि तुमच्यावर अनेक प्रकारचे ग्रहदोष देखील लादले जाऊ शकतात. जर विवाहित महिला कोणत्याही बनावट धातूंपासून बनवलेले कुंडल धारण करतात तर त्यांच्या पतीच्या नशिबावर खोलवर परिणाम दिसून येतो. त्यांना गंभीर आजारही होतात. यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगतो की कोणत्याही मुलीने किंवा महिलेने कधीही तिच्या कानाची किंवा नाकाची छिद्रे रिकामी ठेवू नयेत. जर तुमच्याकडे कुंडन नसेल तर तुम्ही नियमांचे झाड धारण करावे लागेल. ते घेण्यासाठी कानात किंवा नाकात लहान काडी घाला, पण ती कधीही रिकामी ठेवू नका. तुम्ही तुमच्या वडिलांना व आजींना हे म्हणताना ऐकले असेलच की कान किंवा नाकाचे छिद्र कधीही रिकामी ठेवू नका, अन्यथा ते आपत्ती ठरते. आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या वस्तूचा वापर करणे हे सर्वात मोठे पाप असते. विशेषतः जर एखादी विवाहित स्त्री तिच्या पतीच्या वस्तू किंवा मेकअप दुसऱ्याच्या महिलेकडून मागते आणि ती वापरत जसे की जर एखाद्या स्त्रीने दुसऱ्या महिलेकडून उधार घेतलेले कानातले घातले तर ते गंभीर पाप आहे आणि ते तिचे वैवाहिक जीवन खराब करू शकते आणि तुमच्यावर अनेक पापे लादली जाऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही दुसऱ्या कोणाचेही मंगळसूत्र वापरू नये, अन्यथा तुमच्या वैवाहिक जीवनात खूप वाईट परिणाम दिसू शकतात. विशेषतः जर तुम्ही दुसऱ्या महिलेकडून उधार घेऊन सिंदूर, बांगड्या किंवा कानातले घातले तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे
आणि तुम्ही या गोष्टी कोणाकडूनही घेऊन येत किंवा तुमचा मेकअपच्या वस्तू दुसऱ्या कोणालाही देऊ नयेत। विवाहित मित्र महिला त्यांच्या पायांच्या मधल्या 3 बोटांवर अंगठ्या घालतात। मित्रांनो, स्त्रिया केवळ शोभेसाठी घालत नाहीत, तर शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की अंगठ्या घातलेल्या पती पत्नीमधील प्रेम वाढते आणि त्यांच्या नात्यात नेहमीच गोडवा राहतो। ज्या स्त्रिया अंगठ्या म्हणजे जोडवी घालत नाहीत त्यांच्या पतीची हवा कमी होत जाते। तसेच शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की आजकालच्या बदलत्या फॅशनच्या युगात जोडवी घातल्याने थायरॉईडची शक्यता कमी होते आणि गर्भाशयात रक्ताभिसरण योग्यरित्या होते। महिलांना या गोष्टी घालण्यास लाज वाटते आणि त्या घालण्याने टाळतात, पण त्यांनाही माहीत नसते की या गोष्टी घातल्याने त्यांच्या आयुष्यात येण्यापूर्वीची अनेक समस्या टाळल्या जातात। तसेच तुम्ही नेहमी तुमच्या पायात चांदीच्या धातूंपासून बनवलेल्या चांदीची जोडवी घालावेत। जर पायाची अंगठी माशाच्या आकाराची असेल तर ती सर्वात प्रभावी आणि प्रभावशाली मानली जाते। जर तुम्ही मासे आणि घंटा असलेली जोडवी घातली तर देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न होते। तुम्ही घरात जे पाहिले असेल आमच्या आजी देखील पायाच्या जोडव्या आणि घंटा असलेल्या पायात पाय घालतात, कारण घंटा वाजवण्याच्या आवाजात देवी लक्ष्मी आकर्षित करते। अशा घरांमध्ये देवी लक्ष्मीचा नेहमीच वास होतो। दागिन्यांप्रमाणेच कपडे देखील व्यक्तींच्या नशिबाशी संबंधित असतात। आपण दररोज घालतो त्या कपड्यांची काही नियम असतात आणि काही चुका अशा असतात ज्या जर महिला करतात तर त्यांच्या घरात गरिबी येते, पण त्यांना याचीच अजिबात जाणीव नसते आणि ते म्हणतात की आपण काहीही चूक केली नाही तर नंतर आमच्या घरात आशीर्वाद मिळत नाही। त्यामुळे कपडे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा खूप महत्त्वाची भूमिका बजावतात। कपडे केवळ शारीरिक झाकत नाहीत तर आपले चारित्र्य, वर्तन आणि आत्मविश्वास देखील प्रतिबिंबित करतो। एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या कपड्यावरून होते आणि त्याचे सध्याचे आयुष्य कसे चालले आहे हे देखील कळते। आजच्या युगात नवीन फॅशनमुळे बरेच लोक फाटलेल्या जीन्स घालू लागले आहेत आणि अनेक वेळा त्यांच्या कपड्यांमधून धागे बाहेर पडू लागतात, परंतु ते दुरुस्त न करता वापरतात। या चुका महिलांनाही दिसतात। ज्योतिषशास्त्रानुसार असे कपडे घालणे अशुभ मानले जाते। फाटलेल्या कपड्यांमुळे शुक्र ग्रह प्रभावित होतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांसाठीही तो जबाबदार असतो। ज्योतिषशास्त्रानुसार फाटलेले कपडे परिधान केल्यामुळे शरीराची क्षमता आणि ऊर्जा नष्ट होते आणि त्यामुळे आपल्या शरीराच्या प्रकारच्या आजाराने ग्रस्त होते। शुक्र ग्रहाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी तुम्ही पाठवलेले कपडे घालणे टाळले पाहिजे आणि महिलांनी घरी असे कपडे घालणे टाळावे। यांचे धागे बाहेर पडले आहेत किंवा ते कुठेतरी खराब झाले आहेत अशा कपड्यांची दुरुस्ती करावी। तसेच जर तुम्ही कपडे खूप जुनी झाली असतील तर ते घालणे थांबवा आणि घराबाहेर फेकून द्या। फाटलेली जुने कपडे घातले आणि तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि गरिबी पाठ सोडत नाही। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की शनिवारी कधीही नवीन कपडे खरेदी करू नका आणि रात्री कधीही घराबाहेर नवीन कपडे ठेवू नका, अन्यथा त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि ती तुम्ही घातली तर तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होतो। महिलांनी चुकूनही हे दागिने वापरू नका असा सल्ला बऱ्याचदा धार्मिक, पारंपरिक किंवा ज्योतिषशास्त्राशी संबंधित कारणांवर आधारित असतो। अशा प्रकारचे विधान नेमकं कोणत्या दागिन्यांबद्दल आहे हे स्पष्ट झाल्यास अधिक माहिती देता येईल, पण काही सामान्य उदाहरण पाहू। लोखंडाचे दागिने। काही ठिकाणी लोखंडाचे दागिने नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते असा समज असतो। तुटलेली किंवा खराब झालेली दागिने, अशा दागिन्यांचा वापर अशुभ मानला जातो। जर इतर कोणत्याही मृत्यूनंतर मिळालेले दागिने, काही ठिकाणी यांना पूर्वजांचे दोष जोडले जातात, म्हणून अशा दागिन्यांचा वापर टाळावा असा सल्ला दिला जातो। अशा प्रकारे काय करावे, काय करू नये ही माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, त्यामुळे तुम्ही जरूर अंगीकारा। वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।